एक चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. तब्बल 164 देशांमध्ये स्पर्धेचं विश्लेषण झालेलं आहे आणि त्यांचाही सन्मान प्रेक्षक लाईव्ह इव्हेंट्स यांचा सन्मान आम्ही इथे करत आहोत. गुरव काका आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा. एक चांगला लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आणि त्यांचा सन्मान आम्ही इथे करत आहोत या मुख्य व्यासपीठावरती. मी बोलतो तुझा यानंतरचा सन्मान वार्षिकाचा एक गोड आवाज आमचे मित्र राहुल राठोड नंदकुमार शिंदे काका आपल्याला विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करू. अनेक स्पर्धा आपल्या आवाजाच्या जोरावर गाजवल्या. समालोचन करणे काही खाऊचं काम नाहीये. ओव्हर टू कॉम्बॅक्स राहुल सर. चला शुभम तो द्या मला नक्की प्राइस कोणाला काय भेटले कसं कळेल. चला समोर या दोन्ही टीम. जो प्रॉपर आपल्याकडे अपडेट यायला पाहिजे कुठल्या टीमने कुठल्या खेळाडूने काय केलाय किंवा काय रणनीती आखली आहे. चला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट एनिगीस काय वाटते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट एनिगीस काय वाटते. एनिगीस काय वाटते. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बॉलर नाहीये फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एनिगीस. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ज्या फिल्डरने चांगले एफर्ट्स दिले ज्या क्षेत्ररक्षकाने चांगली फिल्डिंग केलेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरचा किताब काढलाय ज्याने नवी मुंबईमध्ये कमी कालखंडामध्ये आपल्या नावाचा ठसा अक्षरशः उमटवलाय. एनिगीस काय वाटतंय. विकी बॅकर्स दुर्बे टीम बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट नवी मुंबई बॉक्स प्रीमियर लीगचा 2 टायटल त्याने जिंकलाय. ॲज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये नाव आहे जिग्नेश. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब इथे जाते. बेस्ट फिल्डर मी सुरेश देवान यांना विनंती करतोय आपल्या उपस्थितीमध्ये एक ब्रँडेड शूज आहेत आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट चा किताब इथे वितरित होतोय. अभिनंदन जिग्नेश वेल प्लेड बहुत अच्छा परफॉर्मन्स. चला बेस्ट बॉलर चला एनिगीस बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाज संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या बॉलिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय. इकॉनॉमिकल गोलंदाजी एनिगीस काय वाटतंय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या मैदानाची तो खडा ना खडा माहिती ओळखतो. या मैदानामध्ये खूप चांगला सराव त्याने केलाय. असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस करा सराव खूप महत्वाचा आहे आणि त्या सरावाचा वापर त्याने चांगल्या रीती घेतलाय. मनीष गुरव ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 4 विकेट त्याने घेतले. इकॉनॉमिकल गोलंदाजी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. साहिल पानेसकर यांना विनंती करतोय आपल्या उपस्थितीमध्ये बेस्ट बॉलरचा किताब आपण इथे वितरित करावा. मनीष अभिनंदन
एक ब्रँडेड शूज आणि चमचमणारी ट्रॉफी बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. चला बेस्ट बॅट्समॅन पहा, हकीमने धावा बनवल्या 44, रोशनने धावा बनवल्या तर समजेल पुढचं पारितोषिक. एनिकेस काय वाटतंय बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेचा ज्या खेळाडूने चौकाराचा अक्षरशः पाऊस पडलाय, हकीमने धावा बनवले संपूर्ण स्पर्धेमध्ये फक्त 44, परंतु हा किताब जातोय अली 46 रन बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. विकी बॅकर सुरभे टीमचा अली ठरलाय. मी संजय गुरोकाकांना विनंती करतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज अभिनंदन. 46 धावा तुम्ही बनवलेल्या आहेत आणि या स्पर्धेचा बेस्ट बॅटरचं किताब. शूज साईज प्रॉब्लेम असेल तर त्याच्याकडे नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. त्याला बोल. चला मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट द्वितीय क्रमांक देऊया पहिल्यांदा. द्वितीय क्रमांक चला ट्रॉफी द्वितीय क्रमांक. काय नाव यांचं टीमचं नाव काय? यंगन्स. चला यंगन टीम संपूर्ण टीम सूर्या, मनीष, कार्तिक, विकी, मुंबईचा वडापाव, लोणावळ्याची चिकी आणि नेरूळचा विकी, आपण पण होता एक चांगला परफॉर्म केलाय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. शिरवण्याचा विकी किती आहे कॅश प्राइस? 15,000 रुपये आणि चमचमणारी ट्रॉफी. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतोय द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपण इथे वितरित करावी. ही चमचमणारी ट्रॉफी आपण पाहू शकाल. मदत घे, मदत काकांना मदत घे. अफलातून खेळ इथे पाहायला मिळाला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चांगला संघर्ष आपण पाहू शकाल. अखेर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक इथून जातोय. एक चांगला लढण्यात चांगला संघर्ष या मैदानामध्ये पाहायला मिळालाय. अभिनंदन टीम यंगन्स, वेल प्लेड. खूप चांगले, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. सूर्या, जो सूर्या जलता नाही जलाता है असतो सुद्धा. अभिनंदन, शुभेच्छा तुम्हाला. चला मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट सायकल एकदा वरती आणा. या स्पर्धेचा सर्वाधिक मोठा मान, या स्पर्धेचा सर्वाधिक मोठा सन्मान तब्बल 24 संघाचे तारे सितारे या मैदानामध्ये खेळले. 16 संघ. एकीकडे ग्रामीणचा लॉट्स तर एकीकडे सेक्टर वाईज लॉट्स होता. त्यातल्या त्यात एनिकेस काय वाटतंय मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट या स्पर्धेचा सर्वाधिक मोठा मान, या स्पर्धेचा सर्वाधिक मोठा सन्मान, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट. ज्या खेळाडूने बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग या तिन्ही फॉर्मॅट मध्ये अव्वल दर्जाचा परफॉर्मन्स केलाय. काय वाटतंय ही सायकल कुणाकडे जाईल? एनिकेस हकीम सुद्धा होता त्या रेस मध्ये, अली होता, जिग्नेश होता. एनिकेस काय वाटतंय मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट. अलीने धावा बनवल्या 46, हकीमने धावा बनवल्या 44, परंतु या स्पर्धेचा सर्वाधिक मोठा मान जात आहे त्या खेळाडूने 5 विकेट 54 धावा आणि नाव आहे या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज रोशन, मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द होल इव्हेंट. या स्पर्धेचा सर्वाधिक मोठा मान, सर्वाधिक मोठा सन्मान. 54 धावा, 5 विकेट आणि सायकल
वन ऑफ द सिरीज, वन ऑफ द होल इव्हेंट. अभिनंदन. चला रोशन, थोडी चर्चा करूया. सायकल जिंकलेला आहात, सायकलच्या मागे बसायला सीट नाहीये, जर कुणाला बसवलं असता याचाही प्रश्न आपण विचारला असता. रोशनच्या बरोबर चर्चा करतोय. 54 रन तुमचे आहेत, 5 विकेट तुम्ही घेतले. अली किंवा जिग्नेश किंवा हकीम जर बॉलिंग टाकली असती तर फायटिंग स्कोर निर्माण झाला असता, परंतु टेक्निकल टीमने म्हटलंय एकदम बरोबर आहे. मॅन ऑफ द सिरीज, 54 रन तुमचे आहे, 5 विकेट घेतले, चांगली कामगिरी झाली, सिरीज जिंकली. काय वाटतंय? संघ फायनल मध्ये पराभव झाला, ग्रामीण टीमच्या बरोबर तुम्ही खेळला, नवी मुंबईतील एक चांगला संघ तो आहे, त्या टीमच्या बरोबर एक चांगला लढलाय, मॅन ऑफ द सिरीज जिंकलेला आहेत. काय वाटतंय आणि काय म्हणता? नाही, चांगलं वाटतं. समोरची पण टीम चांगलीच होती, ते पण त्या प्लेअर सोबत पण आम्ही पहिल्यापासून खेळत आलो आणि सोबतमध्ये लय वेळा खेळले आणि हकीम बन्ना हे सगळे चांगले खेळाडू आहेत. बघू अजून नेक्स्ट टाइम कधी झाली नाही तर ट्राय करू हारवायचा. आज हारलो आम्ही, पण नेक्स्ट टाइम बघू खेळू. रोशन, आणखीन एक प्रश्न विचारतोय जाता जाता. संपूर्ण स्पर्धा कशी वाटली? सिरीज जिंकली, तुम्हाला वाटतं होतं का की सिरीज मला मिळेल किंवा तुम्ही त्या रेसमध्ये होते? ॲज अ तुम्ही फायनलमध्ये पराभव झालाय. सायकल जर तुम्हाला डेडिकेट करायची, याचं संपूर्ण श्रेय तुम्ही कोणाला देता? माझ्या टीमला, पूर्ण टीमला. आणि मला असं वाटलं नव्हतं की मी सायकल भेटेल या काय. मी माझा गेम खेळत होतो, रन झाले आणि भेटली मला. चला अभिनंदन, शुभेच्छा, प्रयत्न चांगले होते आणि ही मॅन ऑफ द सिरीज. चला सायकल घेऊन जावा प्लीज. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला आहे. अली, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या फायनल मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. या स्पर्धेचे आयोजक मी विनंती करतोय अभिषेक दादांना, फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन, वेल प्ले टीम, चांगला तुम्ही संघर्ष केलेला आहात या स्पर्धेमध्ये. वेल प्लेड. स्पर्धेचा बेस्ट बॅटर आणि त्यातल्या त्यात सामनावीराचा पुरस्कार. अभिनंदन. चला या स्पर्धेचा प्रथम क्रमांक सगळ्यांच्या असतील. सगळ्यांना विनंती करतोय, अभिषेक दादा आपल्या सगळ्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. चला, सूर्यास्त के बाद सूर्योदय जरूर होता है, सूर्यास्त के बाद सूर्योदय जरूर होता है और सफलता के बाद सफलता जरूर मिलती है. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक, रोख रुपये 30,000 आणि चमचमणारी ट्रॉफी. चला विकी बॅकर्स तुर्बे, अभिनंदन. तेजस पटेल, तेजस पटेल प्रताप फॉन्टी पटेल. या स्पर्धेला पुरस्कृत, या स्पर्धेमध्ये हा संघ पुरस्कृत केला गेला आहे. विकी पॅकर्स तुर्बे, राहुल कांबळे, हकीम सिद्दीकी, त्यानंतर जिग्नेश पटेल, त्यानंतर बन्ना, त्यानंतर आपण पाहू शकाल संपूर्ण टीम या स्पर्धेमध्ये. प्रथम क्रमांक तुर्बे, विकी पॅकर्स तुर्बे, बोला गणपती बाप्पा. अभिनंदन टीम. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तुम्ही पटकावलेला आहात, अफलातून खेळ तुमचा झालाय. अभिनंदन. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. अभिनंदन टीम विकी बॅकर्स तुर्बे, खास करून जिग्नेश, आमचे जवळचे मित्र, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नवी मुंबईतील टॉप ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. अभिनंदन. वेल प्ले टीम. जिग्नेश, अभिनंदन, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. सगळ्या मान्यवरांचा आभार. या स्पर्धेमध्ये तुमचा अमूल्य वेळ दिलेला आहात. अभिषेक दादाचा आभार आणि त्यातल्या त्यात शुभम दादा तुमचा आभार, अभिजित, कार्तिक, त्याचबरोबर मनीष, सगळ्यांचा आभार. मिस्टर निलेश जगताप तुमचाही आभार. मला संधी तुम्ही दिली सातत्याने. माझ्यासारखा लहान समालोचक